नमस्कार. मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर संतोष खोत सरांची जवळजवळ 10 ते 12 एकर बांबू शेती आहे आणि की तुमचं या बांबू शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं. संतोष खोत एक असे शेतकरी आहेत की ज्यांनी स्वतःच्या प्रयोगाने आपल्या पद्धतीने बांबू शेतीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतील आणि कोकणातील माणूस बांबू शेतीमधून कसा समृद्ध होईल याचा एक अतिशय व्यापक विचार करून आपली शेती फुलवलेली आहे. आणि ही शेती पाहण्यासाठी कोकणातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक येत असतात. या लोकांमध्ये महिला, विद्यार्थी, शेतकरी तसेच काही उद्योजक यांचाही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आणि ह्या शेतीमध्ये भेट दिल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो की संतोष खोतासारख्या एका शेतकऱ्याने जे काम केलेलं आहे ते खरोखरच एक चांगलं काम आहे. आणि त्यातून प्रेरणा घेऊन कोकणामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी बांबूची शेती केली जाते आहे. संतोष खोत हे या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचे शेतकरी आहेत की ज्यांना बांबूची शेती करायची आहे त्यांच्यासाठी जे कंद लागतात मानगा आणि बोरवेटचे तेही ते मोठ्या प्रमाणात देत असतात. आणि ही जी माहिती आहे लोकांना दिल्यामुळे लोकांना त्या बांबू शेतीबद्दलची जी जाणीव आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढते. आणि सातत्यानं नवनवीन लोक या शेतीला भेट देतात. सातत्यानं त्याचा काही विचार होतो. सगळ्यांना या दृष्टीने काही ज्ञान मिळतं आणि या ज्ञानातून ही बांबू शेती वाढते. एक शाश्वत विकासासाठी बांबूचं जे काम चालू आहे त्याला एक मोठा हातभार ह्या संतोष खोतांच्या संतोष खोत यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना बांबूची लागवड करायची आहे, मानगा आणि बोरबेट या जाती लावायच्या आहेत, त्यांनी कंदाची मागणी आत्ताच नोंदवल्यास त्यांना योग्य पद्धतीने लवकरात लवकर जेव्हा कंद काढण्याची सुरुवात होते तेव्हा ते पुरवठले जातील. आणि यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही. आणि आता कंदाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि बांबूची शेती वाढत असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर कंदाची मागणी नोंदवावी. बांबू क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग जिथे जिथे होतात त्याची नोंद आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. तर यासाठी आमचे हे चॅनेल बांबू महान्यूज आपण शेअर